मुलांनो, माझी पहिली ओळख करून देतो. सरांनी पण सांगितलंय की मी कवठेमंकाळ तालुका शेतकरी कुटुंबातलाच आहे. तुमच्या शाळेत तुम्ही जसं आता शाळेत आहे असं आम्ही मागं बसून असा कार्यक्रम बघणारे आम्ही हे सगळ्या गोष्टी आपले जे सर आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आलेले वन्यरक्षक आणि आता हे वर्दीतील सर पण मित्र आणि आपला शिक्षक स्टॉप आणि तुमची माझी ओळख घडवणारी तुमच्या गावातील ही जी टीम आहे तिचं आपण पहिलं स्वागत करूया. यांच्यामुळे मुलांनो मी तुमच्या गावात आलो बरोबर. आणि आपल्या सरांनी तुम्हाला सुंदर 4 सापाची माहिती दिली. लक्षात आलं? नाग, वन्यार, घोणस, फोरसे 4 विषारी साप बरोबर. चारीमध्ये 2 प्रकारचं विष, न्यूरोटॉक्सिक, हेमोटॉक्सिक. सरांनी समजावून सांगितलं. नागामध्ये, वन्यारमध्ये कोणतं विष येतंय? कोणतं आहे? न्यूरोटॉक्सिक. आणि घोणस आणि फुरसे या सापामध्ये कुठलं विष येत आहे? हेमोटॉक्सिक. म्हणजे विष 2 प्रकारचं आहे. 100 सापांच्या जाते त्यापैकी मुलांनो 4च विषारी आहेत. काय? निर्विषारी आहेत. मला ऐकू येते ना सगळं? आता तुमचं लक्ष देऊन ऐका. विष 2 प्रकारचं, न्यूरोटॉक्सिक, हेमोटॉक्सिक बरोबर. सापाच्या 100 जाती त्यातले 4 विषारी, 6 निर्विषारी आणि बाकी राहिलेले सगळे बिनकामाचे. तुमचं ते इरुळा, धामण त्यांचा काहीही विचार करायचा नाही. तुम्हाला मुलांना 4 साप ओळखता येते. हे तुमच्या गावातली टीम आहे ना त्यांनी तुम्हाला फार शार्प करून सोडलेलं आहे. कारण मी 2-4 ठिकाणी स्कूलवर लेक्चर दिलेलं आहे. पण ही तुमची गावची जी टीम आहे गणेश सरांनी तयार केलेली टीमचं करावं तेवढं धन्यवाद. थोडं तुम्ही लक्ष द्या मुलांनो. साप हा फक्त शेतकरी कुटुंबात आपण राहत असतोय. आपली पप्पा मम्मीच असे शेतामध्ये जातात. आपल्या गायींचा गोठा असतोय. आता सर सिटीमध्ये राहतात आमच्या बरोबर ना सर वर्दीचा. त्यामुळे त्यांना धोका कमी आहे. कळलं तुम्हाला मुलांनो? धोका हा ग्रामीण भागात जादा आहे बरोबर. मग आता तुम्हाला सरांनी माझं 100% काम हलकं केलेलं आहे. 100% सर तुम्ही पूर्ण 4 सापांची माहिती तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि मी तुमचा वेळ घेणार नाहीये. कुणाला काही शंका असली तर माझी शंका आहे त्या सरांना तुमचा विचारू का? तुमची परवानगी घेऊ मुलांनो. सर तुम्हाला एक माझी शंका आहे. सापाचं विष मी काढलं. लक्ष द्या मुलांनो, महत्वाची गोष्ट आहे. सापाचं विष काढलं सर आणि तुम्हाला पाजलं. तुम्ही किती वेळा तुमचा मृत्यू होणार? बोलू नका सर. विष किती क्षमतेचा आहे त्याच्यावरती मृत्यू डिपेंड राहणार. अतिशय जास्त असेल तर काही क्षणामध्ये सुद्धा मृत्यू होऊ शकतो. मुलांना सगळ्यांनी लक्ष द्या. तरी 1 तासात मृत्यू किंवा अर्ध्या तासात किंवा 1 तास ते 2 तासामध्ये शक्यतो मृत्यू होतो. तुम्हाला विष पाजल्यानंतर हो बरोबर आहे. सगळ्यांनी लक्ष दिलेलं आहे. मुलांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्या सापांचं 10-20 सापांचं जरी विष काढून पाजलं तुम्हाला काय सुद्धा होत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळी सापाचं कोणतंही विष तुमच्या शरीरात जाईल रक्तात त्यावेळी तुमचा कार्यक्रम होतोय. आणि त्यात 99% माझ्या अनुभवात आहे ज्यावेळी लोकांना साप चावलेले त्यावेळी ड्राय बाईट होते. म्हणजे सापांचं विष हे लाख मोलाचं आहे. प्रत्येकाला चावलं म्हणजे ते विष सोडत नाहीये. कळलं तुम्हाला मुलांना? कळलं का? सापाचं विष तुम्हाला काढून पाजलं कोणाचाही मृत्यू होत नाही. आलं लक्षात? सापांचं विष हे रक्तात मिक्स व्हायला लागतं त्यावेळी होतं. आणि प्रत्येक वेळी जो तुम्हाला सरांनी मगाच्या आपल्या तुम्हाला नाग दाखवला का नाही तो नुसता कसा करतोय 2-4 तास 2-4 तास आणि तो चावतोय. चावला तर 90% म्हणजे तुम्हाला कळतंय ना 90%
विनम म्हणजे सोडत नाहीये, 10% विनम सोडतो. ज्यावेळी तुमचा दबाव त्या सापावर जादा पडेल त्याच वेळी साप चावतोय. म्हणजे साप चावल्यावर कुणी भ्यायची गरज नाही आहे. आणि तो नागमामा आहे ना, सरांनी मग सांगितलं मुंबूस मामाचं नागमामाचं, मी तुम्हाला गंमत सांगतो त्यातली महत्वाची आहे. जशी सरांची आता होती तशी लक्ष आहे का माझ्यावर? नाग कशालाच भेट नाही. तुम्हाला म्हणायचं कळलं ना, फन काढतोय उभारतोय, त्याच्यात ट्रॅक्टर घातला, लोकांनी वाहन घातलं तर तो मरतोय, पण माझं सरकत नाही आहे. मग मुंगूस मामाला कशाला ते भेट आहे? मुंगूस मामा गंमत करते, मुंगसावर त्यांच्या अंगावर केस असतात का? म्हणजे मुंगसाच्या ज्यावेळी नाग त्याचा हल्ला करतोय तेव्हा ते फसवतोय नागाला, अशी केस फुगवतोय, कळलं? आणि त्याला फाईट करता येत नाही, फसवतोय. आलं मुलांना लक्षात? फसवतोय. अन्यथा वाघ सुद्धा, जो जंगलातला वाघ तुम्ही ओळखताय, तो सुद्धा नाग पुढं फन काढला असेल तर त्याच्या पुढे जाण्याचं धाडस करत नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ आहे, तुम्ही काढून बघा ना. वाघाचं सुद्धा धाडस होत नाही, हत्तीचं होत नाही, माणसाचं होत नाही. फक्त तुमच्या गावातले 20 सर्पमित्र आहेत आणि ती गौरी आहे, त्याच्या पुढे जाण्याचं धाडस करतात, कळलं? त्यामुळे त्यांचं अभिनंदन. आज जे वन्यजीव आपल्याला अशा हिरकणी सारख्या मुली तयार होणं गरजेचं आहे. वर्धीतले सर्पमित्र मगाशी म्हणले गावोगावी सर्पमित्र तयार होत, पण तुमच्या पावसाचा महापूर नाही, सर्पमित्राचाच गावात महापूर आहे. आणि मुलांनी जादा वेळ घेत नाही. सरांनी तुम्हाला 4 सापांची माहिती दिल्या, 4 प्रकारचं बीज दिलंय, सापाबाबतीतल्या अंधश्रद्धा सांगितलेल्या आहेत. मॅडम तुमची काय अंधश्रद्धेची काय शंका असेल तर तुम्ही विचारा. मुलांच्या पेक्षा तुम्हीच गुरुवर आहे, तुम्ही मुलांना आणि काय दिली मुलांनंतर माहिती. तुमची काय शंका आहे का मॅडम? सापावरती असं असतात, सापाची त्वचा कॅरेटिन बनलेली असते, कोणत्याही सापावर केस नसतात. युट्यूबद्वारे मी सांगितलेलं आहे, माझी प्रॉपर्टी सगळी नावावर सापाचा केस दाखवा. तुमच्यात अशी नाही म्हणजे मुलांनो, साप चावल्यानंतर काय करायचं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, बरोबर? साप चावल्यानंतर तुम्हाला मी सांगतो, जर माही खाली घेऊ का, आवाज येऊन नाही राहून दे. समजा विषारी साप चावला मुलांना तर 2 फटके, बरोबर? मग आता तुम्हाला 4 विषारी साप ओळखले, तिथं लय महत्वाचं आहे. बोनस आणि पुढचे असेल तर हिमोटॉक्सिक जे विष आहे त्यावेळी हाताला पट्टी बांधायची नाहीये, गार पाण्यानं जखम धुवायची, जादा हालचाल न करता मोटरसायकलवर मध्ये घालायचा. त्याला मध्ये का घालायचा तर त्याला चक्कर येण्याची भानगड असते, म्हणजे पडेल किंवा काही करेल. न हालचाल करता कुठं जायचं? सरांनी सांगितलंय गव्हर्नमेंट सरकारी दवाखाना, मराठी भाषेत कुठं? गव्हर्नमेंट हॉस्पिटल. आणि नाग आणि भांडार चावलं तर मित्रांनो काय करायचं? आवळपट्टी बांधायची, पण कशी? पेन्शन मध्ये घालून चावलायचं नाही. बोनसला तुमच्या भागात बाईट झाली, ती बाई गेली सीताफळ काढायला, तिच्या पायाला एक म्हटलं कुठल्या सर्प मित्राचा एक तिचा पाय बांधला. 6 महिने झालं ती बाई अजून तिला चालायला येत नाही, गँगिंग होऊन. ही शेजाऱ्याची चूक. कुठलाही साप चावला तर 2-3 तास माणूस नक्की मारत नाही, कळलं? तुम्हाला कळलं? अजिबात मारत नाही. म्हणतोय 5 मिनिटात पाणी मागवून देत नाही, आमच्याकडे म्हणतात 5 मिनिटात मरतोय, 10 मिनिटात मरतोय. कोणी माणूस 2-2.5 तास मरत नाहीये. त्यामुळं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाणं